जवळपास पेट्रोलच्या बद्दल विचारलं तर जवळपास 11,261 किलोलिटर स्टॉक आमच्याकडे सध्या आहेत आणि दररोज आमच्याकडे येत आहेत. डिझेलचं विचारलं तर जवळपास 38,749 किलोलिटर आमच्याकडे साठा उपलब्ध आहेत. सध्या विचारलं तर जवळपास 7 ते 8 दिवसचा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त दररोज जे काही आमचं डिमांड आहे त्याच पद्धतीनं सप्लायसुद्धा सुरळीतपणे चालू आहेत. कुठेही टंचाई निर्माण झालेले नाही, त्यामुळे कोणीही पॅनिक बाईंगचे जो प्रकरण आहे ते कृपया करू नये. काही दिवसामध्ये आम्हाला असं लक्षात आलं आहे की पेट्रोलच्या डिमांड जवळपास 30 ते 31% वाढ झालेली आहेत आणि डिझेलच्या डिमांड जवळपास 50 ते 52% डिमांड वाढलेली आहे. याच्यामध्ये मेजॉरिटी रिझन असं आहे की लोकांचं थोडा भीती आणि पॅनिक बायांचे प्रमाण सुरू झाले. इतकी टक्के वाढ होऊन सुद्धा कुठेही सोलापूरमध्ये टंचाई निर्माण झालेलं नाही. आम्ही काल डीलर्सच्या आणि कंपनीजच्या आढावा घेत असताना आम्ही एक विषय सगळ्यांना सूचना दिलेली आहे की तो म्हणजे आमचे शेतकरी आणि दररोज वापरणारे ग्राहक सगळ्यांच हेच प्रायोरिटी आपल्याला द्यायला पाहिजे आणि सगळं शेतकरी बांधवांचा कुठेही गैरसोय होणार नाही, तो काळजी आम्ही घेणार आहोत. काल आम्ही सगळ्या कंपनी म्हणजे IOCL, BPCL, HPCL आणि शहरामध्ये असलेले सगळे डीलर्स याच्यासोबत जवळपास 3.5 तास आढावा घेतला होता. आढावा घेतल्यानंतर आम्हाला असं कळालं की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही पेट्रोल डिझेलचा टंचाई निर्माण झालेलं नाही आहे. त्यामुळे मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो आहे की सध्या जे काही पॅनिक बाईंग चालू आहे ते कृपया करू नये. कुठेही टंचाई निर्माण झालेले नाही आहे. त्याच्यामध्ये काल मीटिंग करत असताना आम्हाला लक्षात आलं आणि 1-2 बातमी पण आला होते की काही ठिकाणी शॉर्ट सेलिंगचे प्रमाण थोडं आहेत म्हणून. त्यामुळे आम्ही असं केलं आहे की पुढच्या 1 महिन्यामध्ये सगळ्या पेट्रोल पंपवर कॅलिब्रेशन जे आहेत याच्यामध्ये कॅलिब्रेशन जवळ झालं असेल, अगोदर झालं असेल तरी पूर्णपणे नवीन पद्धतीने सुरळीतपणे आम्ही कॅलिब्रेशन करणार आहोत. या व्यतिरिक्त प्रत्येक प्रांत आणि तहसीलदारांना सांगितलेले आहे की ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले पेट्रोल पंपमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी कॅलिब्रेशन प्रमाणे होत आहे किंवा नाही तो चेक करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. ह्या कमिटीचे कार्यक्रम 1-2 असणार. एक, सर्वप्रथम क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करणे आणि दुसरा समन्वयक म्हणून काम करून जे काही स्थानिक स्तरावर जे काही लोकांचा तक्रार आहे ते तक्रार सोडवण्यासाठी. कलम 3च्या नोटिफिकेशन निघालेली आहेत. आता कलम 15(2) याच्यामध्ये काला अपॉइंट होता. काला म्हणजे लँड ॲक्विजिशन ऑफिसर, तो अपॉइंट होता. तो अजून या आठवड्यामध्ये छापाईसाठी दिलेली आहे. तो झाला तर परत आचारसंहिता असल्यामुळे थोडा अडकला असेल, पण या आठवड्यामध्ये 15(2)चं नोटिफिकेशन होऊन जाईल. तो झाला तर इमिडिएटली आम्ही काम चालू करणार आहे. पण आता ऑलरेडी आमच्या ड्रोन सर्वे सुरू झालेली आहे. ड्रोन व्हिडिओग्राफी संपलेली आहे. ड्रोन व्हिडिओग्राफीमध्ये पूर्ण ठिकाणी पूर्ण लेंथमध्ये ड्रोनमध्ये कॅप्चर करून किती पूर्ण झालेली आहे. आता ड्रोन सर्वे सुरू झाला. आता बार्शीमध्ये आता 2-3 दिवस चालू होतं. तो म्हणजे ड्रोन सर्वेमध्ये काय करतात, तिथे जाऊन GPS कंट्रोल पॉईंट ठेवतात. 1-1 किलोमीटरला GPS कंट्रोल पॉईंट त्याचे काम चालू आहे. पण 15(2) झालं तर इमिडिएटली आमच्या भूसंपादनचं काम चालू. आचारसंहिता आल्यामुळे याच्यामध्ये थोडा काम सुरू करण्याचा आमचा थोडा डिले झालेली आहे आचारसंहितामुळे. तो सुद्धा आम्ही काय केला, हा वारीच्या कालावधी तर ठरलेली आहे. 25 जुलै म्हणजे आषाढी वारी म्हणजे 25 जुलै. याच्यामध्ये आपल्याला 1 जुलैपासूनच वारकरी येण्याचं प्रमाण सुरू होऊन जाईल. त्यामुळे हे टाइम बाउंड कार्यक्रम आहेत आणि टाइम बाउंड कार्यक्रम असल्यामुळे पावसाला सुद्धा सुरू होईल. याच्यासाठी आम्ही MCC शिथिल करण्यासाठी प्रस्ताव सुद्धा आम्ही शासनाला पाठवलेले आहेत. MCC शिथिल झालं तर इमिडिएटली आमचं काम चालू होऊन जाईल. त्यामुळे थोडा अडकलेली आहेत. पूर्ण टेंडर आणि विषय थांबलेले आहेत. पण MCC हा वारीच्या विषयीसाठी, पूर्णपणे वारीच्या विषयीसाठी, नगरपालिकेचं काम असो, जिल्हा परिषदचं काम असो, या DPDC मधून करणारे काम असो, या मंदिर समितीतून करणारे काम असो, हे चारही काम वारीच्या काम शिथिल करण्यासाठी आम्ही शासनाला पाठवलेले आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे तो निवडणूक आयोगाकडे पण केलेली आहेत. आता निवडणूक आयोगाने मंजुरी दिला तर माझ्या माहितीप्रमाणे देणार. मुख्य सचिव सरांच्याकडून आम्हाला मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये आम्ही सध्या आमच्याकडे चालू असलेल्या DME प्लांट आहेत, याच्यामध्ये 4 पद्धतीनं प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सविस्तर डिस्कस पण झालेली आहेत आणि कुठे पेंडिंग आहेत, काय पेंडिंग आहे, किती दिवसापासून पेंडिंग आहे, ते पूर्ण अहवाल घेतलेले आहेत आणि मुख्य सचिव सरांना आम्ही कळवलेली आहेत. आता पुढच्या आठवड्यामध्ये पर्यंत त्याच्यामध्ये मीटिंग होईल, त्याच्यामध्ये सॉल्व्ह करणार.
याच्यामधून आम्हाला शाखा आयुक्ताकडून आरआरसी प्रकरण सुरू करण्याचे जवळपास 130 कोटीचे आरआरसी प्रकरण सुरू करण्याचा आदेश आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्या प्राप्त झाल्याच्या त्याच दिवशी आम्ही तहसीलदारांना नोडल ऑफिसर म्हणून अपॉइंट करून आम्ही आरआरसी प्रकरण सुरू केलेली आहेत. आणि आज तहसीलदार आणि सगळं शेतकरी बांधवांचं किती डिमांड्स आहे, ते काय डिमांड्स आहे, सगळं सुनावणी घेऊन त्यांनी आता आरआरसी प्रकरण सुरू केलेली आहे. 26 कोटीच्या आम्ही ऑलरेडी आरआरसी प्रकरणमध्ये करून 26 कोटी वसुली करून शेतकरीने दिलेली आहे. त्यानंतर आम्हाला शाखा आयुक्तकडून 130 कोटीच्या आरआरसी प्रकरण सुरू करण्याचा आमच्याकडे लेटर आलं. त्याच दिवशी आम्ही तहसीलदारांना याच्यामध्ये आरआरसी प्रकरण सुरू करायची परवानगी दिली. आज त्यांनी सगळं शेतकरी बांधवांच्या सुनावणी त्यांनी घेतलं. कोणाकडून किती बिल्स पेंडिंग आहे ते पूर्ण त्यांनी गोळा केलेली आहेत. आता आरआरसी प्रकरण जवळपास नाही, आता आरआरसी प्रकरण आम्ही सुरू केलेली आहे. आणि परवा माझ्याकडे शेतकरी बांधव आलं होते की त्यांचं म्हणणं असं होतं की म्हणजे आम्हाला लवकरात लवकर द्या. मी त्यांना सर्वांना समजून सांगितलं की आरआरसी प्रकरण व्हायला थोडा वेळ लागेल, आपण आरआरसी प्रकरण सुरू झालेले आहे. अगोदर आपण त्या गतीने आम्ही 26 कोटी वसुली करून शेतकरीने दिलं होतं, त्याच गतीने इनफॅक्ट जास्त गतीने वसुली करून शेतकरी बांधवांना आम्ही ज्यांच्या हक्काचा पैसा येतो आम्ही त्यांना देणार आहे. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.